आहे का कोणी घरात? आहे ना. बाबूराव मसाजवाला. हा मसाजवाले आओ आओ. तुम्ही मला बोलवलं होतं ना? हो हो मी ना तुम्हाला आत्ता फोन केला होता. हा ते माझं आहे ना पूर्ण अंग दुखू राहिलंय ना. हा 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 म्हणून म्हटले थोडीशी मसाज करावा. मी आजपर्यंत काही मसाज केलेली नाहीये. हा हे आमची शेजारी बायका आहे ना, हा 2 महिने 3 महिने झाले का लगेच मसाज करत्या. हा. मग त्यांनीच मला पत्ता दिला तुमचा. बरं. मग मी तुम्हाला फोन केला. मी आहे ना हा तुमची मसाज अशी रगडून रगडून करेल. हा का? हा असे दाबून दाबून करेल. हा हा म्हणजे तुमचं अंग एकदम मोकळं करेल. ढिलं अंग करून टाकशाल. हा फ्रेश करून टाकेल तुम्हाला. बरं बरं मला आहे ना असाच माणूस पाहिजे होता थोडासा, नाही का, रगडून मालिश करणारा. हो हो. खूप दिवसाचे हे अवयव आहे ना नुसते आखडून गेले हो. हा कोणते कोणते अवयव? हा कोणते कोणते अवयव तुमचे आखडलेले? हा अवयव आहे ना तुम्हाला? हा आहे ना. मग मग कोणते कोणते अवयव आहे जे असे जाम झाले? अहो म्हणजे बघा, हात, हा पाय, हा हे मान धरली माझी, पाठ धरली आहे, हा. नाही का. हम्म. असं तसं मी करते असं रोज हम्म. थोडं थोडं, पण मग त्याने काय होत नाही ना हो. म्हणजे एवढेच पार्ट ना, हात पाय कंबर येते हा मग मसाज कसली करता दुसरी? तेवढे. हा नाही अजून भरपूर अवयव असतो शरीरात. हा शरीरात हा आखडलेले. हा हा जाऊ दे, मला लक्षात आले. हात पाय मान मान पाठ कंबर, हा कंबर. बस एवढे ना. चालते. काय माहिती का, मला काही घरात जास्त काम नाहीये. हा थोडस भाजी पोळी वगैरे बनवलं का बसलं झोपलं, त्यांनी ना अंग नुसतं असं जड झालंय जड. हा. हा नुसतं असं वाटतं नुसतं झोपून घ्यावा. अहो तुम्हाला मी मोकळच करेल, हा म्हणजे अशी मसाज करू. हा हा ठीक आहे ना. माझं नाव ऐकलंय का तुम्ही? तुमचं नाव खूप सांगते ना आजूबाजूच्या बायका. आजूबाजूच्या विदेशातून बायांचे फोन येतात मला. बापरे. कालच एक ना लंडनची बाई, हा तिचा फोन आला. बर. मैंने लंदन को आ जाओ और मुझे ना रगड़ रगड़ के करो बोले. क्या करूं? मेरी रगड़ रगड़ के करो क्या? मसाज. अच्छा मसाज. हाँ मसाज करायची तिला हाँ. रगडून रगडून. मैं उसको बोला मैं उधर नहीं आऊँगा लंदन, आपको इधर आना पड़ेगा मेरे गांव में, हा डुबेरवाड़ी में. हा. वो बोले आऊँगी बोले. तुमचं तर भरपूर नाव आहे हो. खूप नाव झालेले. बाया आहे ना लाईनीत उभे कशाला? मसाज करायला. हा हा तिकडं घरी तुमच्या हो. नंबर लागेल राहते का? हा बरं बरं असू द्या असू द्या. चला मग आपल्याला करायचंय ना. हा मग झोपू का मी इथं? इथं हा इथं नाही हो, असं मोठा पलंग पाहिजे, अशी जाडजूड गादी पाहिजे. हा का? हा आहे ना मध्ये मोठी जाडजूड गादी बी आहे. आहे ना. हा तुमचा नवरा नवरा कामावर. कामावर का? नवरा रात्रंदिवस काम करीत राहतो. हा. त्याचं काही माझ्याकडे लक्ष नाहीये. हा. नुसतं आला जेवलं हा. का चालला. अरे अरे, काहीच नाही का? त्याला किती वेळेस म्हणलं अहो माझी मालिश करा मालिश करा. हा. तो म्हणतो तू तिकडं खड्ड्यात जाईन ती मालिश खड्ड्यात जाय. मला एवढा वेळ नाहीये. मी करतो ना हा तुमची असं काय करू राहिले? मालिश. तुमची मालिश करतो ना. हा नवऱ्याला काय जमणार आहे? या गोष्टी नवऱ्याच्या नाही, या आमच्या गोष्टी, या आम्हाला जमतात. हा सर. हा, हा तुम्ही ते कोर्स वगैरे करेल असतो हा ना. आता बघा ना तुम्ही माझ्या. चला. बरं बरं हा चला ना मधी मग करू माझ्या. हा हा चालेल ना. हो हो हा माझ्या मसाज. माझ्या म्हणजे मसाज. काय आहे? हम्म. नुसतं झोपून झोपून अंग जड झालंय हो नुसतं. तुमचं का? हा ते तब्येत थोडी वाढत चालली ना. हा मग म्हटले थोडा व्यायाम करू मसाज करू म्हणजे डायरेक्ट कमी होऊन जाईल. तुम्ही आता झोपा. हा तोंड इकडं करा. हा इकडं करू का? इकडं तोंड करा. हा हा हा. तोंड करा. माझ्याकडे कशाला केलं? हा तिकडं. म्हणजे अशी फालती झोपू का? हा तुम्ही मला पाहता का? नाही हो ते मसाज पहिल्यांदा करून राहिले ना. हा
बरोबर. उलट्या झोपा. मी आता तुमच्यावर येईल काय पाठीवर ये चोळायला इथं पाठ पाठ चोळायला इथं मान चोळायला हा वर बसावं लागेल ना. हा मान चोळायला. हा बरोबर. टाका पहा तुम्ही आता फक्त. हा हा मस्त करा बरं का मालिश. अहो बघा तुम्ही फक्त आता. काय टाकलो काय नाही काय नाही हे चादर काय टाकते. टाकावं लागतो. माझा स्पर्श हा कुठं अवयवांना माझा हाताचा स्पर्श व्हायला नको. अच्छा अच्छा. अलग म्हणून लक्ष. का? हा छान वाटतंय हो. हा अरे बापरे. लय छान. तुमच्या हातात तर जादू आहे हो. अहो पहा तुम्ही फक्त. खूप छान मालिश करू आम्ही हो. बापरे काय मन शांत झाले. काय जादू आहे या बाबाच्या हातामध्ये. काय छान वाटू राहिलं. काय जादू आहे याच्या हातामध्ये. खाऊ काय झालं. मी काय म्हणते हा. बघू तुमच्या हात. हात हा कशाला. काय जादू आहे हो तुमच्या हातामध्ये. आहे ना. हा मानेचं दुखणं गेलं ना. अहो गेलं म्हणून काय विचार राहिले. 5 मिनिटामध्ये तुम्ही मला असं मोकळंच केलं. या बा पाटण कंबरच दुखायचं राहून गेलं. हो अजून तर सगळे अवयव अजून रगडायचे. हा ना. हा चोळायचे. हा ते सगळे अवयव तर तुम्ही चोळाच. हा हे काय करताय. पण हे काय. मला तर असं कसं तरी व्हायला लागलं ना तुम्हाला सांगते. म्हणजे असं आतमधून तुम्ही मला हात लावला. हा त्याच्यानंतर मला असं झालं ना असा मोड आला मोड. अरे बापरे. हो ना. प्रेमच झालं तुमच्यावर. अरे बापरे. अहो काय बोलता. हो ना. ते माझा नवरा आहे ना प्रेम पण देत नाही ना हो मला. हा नुसता कामात राहतो. मला आहे ना कधी स्पर्श सुद्धा करीत नाही. त्याच्यामुळं तुम्ही मला जेव्हा स्पर्श केला ना हा तेव्हा माझ्या भावना आहे ना अशा जागृत झाल्या. अरे बापरे. आणि एकदम असं वाटून राहिलं का तुम्हाला घट्ट मिठी मार. ओ ए बघा ऐका. मी फक्त शरीराची मालिश करतो फ्रेश करतो. हे बाकीचे उद्योग मी करत नाही. नवऱ्याला बोलवा आणि त्याच्याकडून बाकीचे उद्योग करून घ्या. सोडा. अहो ते ठीक आहे सगळं पण थांबा तर खरी. नाही हो सोडा. तुमची इच्छा होत नाही का? नाही नाही हो मी कामाशी प्रामाणिक आहे. सोडा. अहो सोडायसाठी धरलं. सोडा हो. अहो थांबा. नाही सोडा. मी काय म्हणते एवढं कशाला तुम्ही हे करू राहिले. अहो नाही मला तर नाही आवडत या गोष्टी. सोडा. द्या ना थोडं प्रेम मला. नाही हो सोडा. सोडा. नाही नाही मी हे काम नाही करू शकत. सोडा. नाही. किती हे हो तुम्ही किती आकडू आहे हो. हा एवढा कसला युग आहे तुम्हाला. कसला गर्व आहे हो एवढा तुम्हाला. काय एवढे सुंदर पडले का तुम्ही. हा एवढा काळा कुळकुळीत तू. हा एवढा जाडा एवढी तुझी ढेरपुड आहे आणि तुला एवढा कसला मान लागला रे. हा भाऊ खाऊ राहिला एवढा. हा माझ्याकडे बघ ना एकदा निरखून. ओ बाप. बघ ना इकडं. नाही नाही बघ ना मी अजिबात कशी आहे. बघणार नाही. मी बघणार नाही. हा नाही एवढी सुंदर बाई तुझ्या समोर उभी. जेवणाचं ताट भरलेलं आहे घ्यायचं खाऊन गाबा गाबा. ओ नाही नाही नाही. हा मी हे मला सोडा तुम्ही. मला सोडा. अरे काय हरामी माणूस आहे. सोडा. हा? हो. अरे बापरे. जा, जा. तुला एवढा भाव आलाय का. निघ अरे बापरे. निघ. अरे बापरे. ओ वाचलो बा. हे बघा आपण फक्त काम करायला आलेलो आहे. कामाशी प्रामाणिक राहायचं. मालिश करायची निघून जायचं. बाईला माझ्या स्पर्शाने वेगळंच वाटायला लागलं किंवा प्रेमात पडून गेली. पण आपण नवऱ्यासारखं प्रेम नाही करू शकत. आपण फक्त आपलं काम भले आपण भले. चला इथून पळालेलं बरं. अरे बापरे. व बापरे.
काही गर्व आहे या माणसाला? हा, एवढं त्याला ओढीत होते तर खुशाल लगेच पळून गेलाय, स्वतःला काय समजू राहिला. पण काय आहे, त्याच्या हातात आहे ना काहीतरी जादू आहे. जसा तो मला मालिश करायला लागला तसा माझ्या भावना आहे ना अशा जागृत व्हायला लागल्या. आणि मला असं झालं का मी याला कधी घट्ट मिठी मारील, आणि म्हणून मी त्याला पकडून धरलं. असंही माझा नवरा मला प्रेम देत नाही, त्याच्यामुळं मला त्याचे हात माझ्या अंगाला लागल्यावर मला कसं तरी झालं. पण तो केवढा भाव खाऊ राहिला. जात तर जाय. काय नवरा प्रेम देत नाही, हा माशाजवाला आला, याने हात लावला, म्हणले बरं झालं आता याच्याकडून तरी थोडं प्रेम भेटेल. तर याला तर भलता गो, लगेच पळून गेला हाताला सटका मारून, आणि जातो तर जाय. काय माझं मेलीचं नशीबच फुटकं आहे. मला नवऱ्याचं प्रेम नाही, कोणाचंच प्रेम नाही. असंच आयुष्य जातं का काय माझं बिना प्रेमाचं. चला आता घ्या तोंडावर गोधडी आणि घ्या झोपून एकटंच. हां.